वेलकम टू माय चॅनल। आजची रेसिपी आहे मसाला खिचडी। डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावी। आवडीप्रमाणे कोणतीही डाळ घ्यावी। मी ही खिचडी कुकरमध्ये बनवली आहे। आपण पातेल्यामध्ये पण बनवू शकता। फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी, तेजपत्ता, कापलेला कांदा टाकून परतून घ्यावे। आलं लसूण पेस्ट टाकावी। हिरवी मिरची पण टाकावी आणि परतून घ्यावे। आपल्या आवडीप्रमाणे खिचडीमध्ये भाज्या टाकाव्यात। मी इथे वांग, शिमला मिरची, बटाटा, टोमॅटो टाकलेले आहे। थोडीशी कोथिंबीर टाकून हे सर्व चांगले परतून घ्यावे। हळद, लाल तिखट, धना जिरा पावडर, चवीप्रमाणे मीठ टाकून पुन्हा हे सर्व परतून घ्यावे। भिजवलेली डाळ तांदूळ टाकून तेही परतून घ्यावे आणि 2 मिनिटाची वाफ काढावी। यामध्ये गरम पाणी टाकावे। डाळ तांदूळ याच्या दुप्पट पाणी टाकावे आणि 3 शिट्ट्या काढून घ्याव्या। मसाला खिचडी खाण्यासाठी तयार आहे। झटपट होणारी, एकदा करून बघाच। मसाला खिचडी सोबत लोणचं, पापड, कढी छान लागते। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक यू।